नमस्कार. मी मनीषा. आज मी एक काल चमत्कारिक गोष्ट वाचली आणि चमत्कारिक म्हणजे तशी नाही आहे, पण काय आहे काय कळत नाही. तर आणि ही सत्यकथा आहे गुवाहाटीमधली. ते सांगणारे जे गृहस्थ आहेत ते गुवाहाटीमधले होते. तर त्यांनी सांगितलं, की आपण आता काय करतो जीवनामध्ये आपल्याला पैशाची गरज पडते तेव्हा देवाणघेवाण करतो, परत देतो पैसे. जे विवेकशील लोक असतात, सत्सविवेकी असतात, ते एकमेकांचे पैसे परत करतात. आणि शक्यतो बोलण्यावर दिलेले असतात काही वेळा आणि ते आपण परत करतो. तर बैल बघा, बैलसुद्धा जे आहेत ना किंवा प्राणी म्हणा कुठले काही जे आहेत ते नेमके ते जे कुठं जातात ना ते लोक त्यांना पळतात, ते त्यांचं काहीतरी मागच्या जन्मीचं ऋण असतं म्हणून ते तिथं असतात असं एक म्हटलं जातं. तर एक गृहस्थ गुवाहाटीमधले गेले, अचानक गेले आणि त्यांनी आपल्या मित्राकडनं पैसे उसने घेतले ते, पण ते द्यायचे राहिले ते पैसे आणि ही अशी घटना घडली. पण काही दिवसांनी त्यांनी आपल्या मुलाला स्वप्नात जाऊन सांगितलं, की मी अमुक अमुक या गृहस्थांचे पैसे घेतलेले आहेत, जे माझे मित्र आहेत आणि त्यांचे ते पैसे द्यायचे राहिलेत आणि ते पैसे परत द्यायला पाहिजेत, कारण मला त्यांच्या घरामध्ये कुत्रा म्हणून जगावं लागतं आहे. तर ते मुलालासुद्धा एकदम असं घाबरल्यासारखं झालं. तर त्यानं त्या काकांचा शोध घेतला, त्याला माहीतच होते आणि पैसेही घेतले ते बरोबर आणि तो त्यांच्या घरी गेला. घरी गेला आणि पहिले काही गोष्टी बोलल्या गेल्या, चहापाणी झालं आणि त्याने मुद्द्याला साथ घातला. काका म्हणला, बाबांनी काही तुमचे पैसे घेतलेले होते का? तर तेही म्हणाले, की नको, आता तो इथं नाही आहे या जगात, मला काही पैसे नको. तसं नाही म्हणला, तुम्ही घेतले पाहिजेत पैसे, कारण बाबांनी मला असं हे स्वप्नात येऊन सांगितलं, त्यामुळे तुम्ही ते पैसे घ्या. मग त्यांनी ते घेतले पैसे आणि त्याच्यावर त्या मुलाने विचारलं, की तुमच्या घरामध्ये काही कुत्रा वगैरे आहे का पाळलेला? तर त्यांनी सांगितलं, हो. आणि तो कुत्रा तिथंच उभा होता. तो मुलगा त्या ह्याला पैसे देत होता, त्या काकांना पैसे देत होता तेव्हा तो कुत्रा बघत होता बघा. आणि त्यांनी ते पैसे दिले त्या मुलानं आणि ठीक आहे म्हणाला, धन्यवाद म्हणाला, पैसे परत केलेत. ते काकांनी त्याचे धन्यवाद म्हणले आणि तो निघून गेला. आणि पुढं 2-3 दिवसांनी त्या कुत्र्यानी तिथं प्राण सोडले. काही चमत्कारिक गोष्ट आहे ना, म्हणजे काय विचार करायला लावणारी. म्हणून म्हणतात, कुणाचं काहीही देणं शक्यतो लवकरात लवकर, सगळंच शक्य होतं असं नाही, पण ते लवकरात लवकर दिलेलं बरं. नाही तर असं एक पुढच्या जन्मामध्ये फेडावं लागतं. आता असं विचार करायला गेलं तर जगात काय काय चाललेलं असतं, कोण पैसे काय काय चाललेलं असतं, ते केव्हा मग किती योनी फिरत राहणार हो. धन्यवाद. जय श्रीराम. मी